विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण बघत आहोत पार्शियल फ्रॅक्शन. पार्शियल फ्रॅक्शनचा आज आपण दुसरा टाईप पाहणार आहोत, ज्याचं एक एक्झाम्पल फिक्स असतं. ठीक आहे. तर या टाईपमध्ये या टाईपचं एक्झाम्पल 4 मार्कांसाठी होतं. ओके. टाईपचं नाव असेल लिनियर अँड रिपीटेड फॅक्टर. याच्यात फॅक्टर जे असतील ते लिनियर असतील आणि रिपीट झालेले असतील. कसे असतील तर बघा, क्वेश्चन असा येईल, रिझॉल्व into partial fraction. Question is resolve into partial fraction. हे बघा, एक्झाम्पल दिला त्यांनी 2x plus 1 upon x square in another bracket x plus 1. ओके. या एक्झाम्पलला मोस्ट IMP करा. विद्यार्थी मित्रांनो, या टाईपमध्ये तुम्हाला दिसणार आहे ही एक ब्रॅकेट आणि ही एक ब्रॅकेट. ओके. सिंगल टर्म आहे, ब्रॅकेट नाही दिली तरी पण. तर मागच्या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी सांगतो. मागच्या टाईपमध्ये एक्सची फक्त एक पॉवर होती. इथं याची पॉवर किती आहे? 1. याची पॉवर किती आहे? 2. म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म रिपीट झालेली आहे. कोणती टर्म? एक्स ही टर्म झालेली आहे रिपीट. ठीक आहे. मग जेव्हा एखादी टर्म रिपीट होते तेव्हा आपण काय करतो, त्याला लेट करणार. एच्या खाली येणार मी पहिली ब्रॅकेट म्हणजे ही, प्लस बीच्या खाली येणार मी दुसरी ब्रॅकेट म्हणजे काय, दुसरी टर्म घ्यायची एक्स, परंतु हिचा स्क्वेअर नाही घ्यायचा. एक्स ही टर्म रिपीट झालेली आहे, हिचा स्क्वेअर नाही घ्यायचा, फक्त घ्यायचा एक्स. आणि पुन्हा प्लस करणार मी सी, आणि याच्यामध्ये ही जी टर्म असेल रिपीट झालेली ती घेणार. पुन्हा सांगतो, एच्या खाली पहिली टर्म जिचा एक्सचा पॉवर असेल 1 असं काहीतरी असेल. बीच्या खाली दुसरी टर्म घ्यायची परंतु स्क्वेअर घेणार नाही, प्लस सीच्या खाली दुसरी टर्म परंतु स्क्वेअरवाली. समजा हे जर असं असतं, आता कोणती टर्म रिपीट झालेली आहे? ही ब्रॅकेट रिपीट झालेली आहे. मग मी कसं केलं असतं याला? म्हणजे पहिली लिहिलं असतं मी याला, मग असं घेतलं असतं. कसं घेतलं असतं? असं. एक्सच्या खाली पहिली टर्म, बीच्या खाली एक्स प्लस 1 आणि सीच्या खाली एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. असं जर असतं तर मी असं केलं असतं. ओके. बघा, जी टर्म रिपीट झालेली असते तिला नंतर लिहा आणि न रिपीट झालेली टर्म आधी लिहा. एच्या खाली बिना रिपीटवाली टर्म, बीच्या खाली रिपीटवाली टर्म परंतु एकच पॉवर, आणि सीच्या खाली जी रिपीट झालेली आहे ती टर्म म्हणजे 2 पॉवर असलेली. ओके. असं केल्यानंतर लेट केल्यानंतर आपण बनवतो आता इक्वेशन. इक्वेशन बनवताना वरची टर्म जी पण असेल ती घ्यायची, खालची टर्म सोडून द्यायची. नंतर एच्या सोबतीला कोपऱ्यावाली टर्म घ्यायची ही पाहिजे, प्लस बीच्या सोबतीला तिच्या खालची टर्म पण घ्यायची आणि ही पुढची टर्म पण घ्यायची, आणि सीच्या सोबतीला ही कोपऱ्यावाली टर्म. पुन्हा सांगतो मी, इक्वेशन बनवणं शॉर्टकटमध्ये कसं इक्वेशन बनवायचं? वरची टर्म घ्यायची, खालची टर्म सोडून द्यायची. याच्या सोबतीला सीच्या खालची टर्म मल्टिप्लायला, प्लस बीच्या सोबतीला तिच्या खालची टर्म पण आणि ही पुढची टर्म मल्टिप्लायला घ्यायची, प्लस सीच्या सोबतीला ही पहिल्या एच्या खालची टर्म. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 केल्यावरती विद्यार्थी मित्रांनो पुट करेल. याच्या खाली काय दिसत आहे? एक्स प्लस 1 इक्वल टू 0, म्हणून एक्स साठी किती? -1 इन इक्वेशन 1.
जिथं एक्स असेल तिथं -1 ठेवा. एक्स साठी -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं -1 ठेवला तर -1 + 1 0 इंटू हे 0 डायरेक्ट लिहा 0. इथं मग मिळणार नाही 2 इंटू -1 -2 -2 प्लस 1 आला -1. -1चा स्क्वेअर 1 1 इंटू ए म्हणजे ए ची किंमत आली तुमची -1. आता जो दुसरा पुढे घेणार मी विद्यार्थी मित्रांनो तो असेल हा x = 0. ओके, मग हा ठेवा इन इक्वेशन 1 मध्ये. x साठी 0 ठेवला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. 2 इंटू 0 प्लस 1 0चा स्क्वेअर 0 इंटू ए 0 0 इंटू हे दोघी 0 सी 0 प्लस 1. विद्यार्थी मित्रांनो या टाईपमध्ये एच्या खालची जर टर्म मी पुट केली तर मला ए मिळणार आहे. बीच्या खालची जर टर्म मी पुट केली तर मला सी मिळेल. बी मिळणार नाही. काय मिळणार आहे? सी. कसं मिळतं पहा. 0 इंटू 0 0 0 प्लस 1 1 0 प्लस 1 1 1 इंटू सी सी. सीची किंमत आली का. या टाईपमध्ये एच्या खालची टर्म जर पुट केली आपण तर ए मिळतो. बीच्या खाली जर टर्म पुट केली आपल्याला तर सी मिळतो. बी मिळत नाही. आता बी मिळण्यासाठी काय करायचं. आता तुमच्या मनात विचार येईल आता सीच्या खाली जर पुट करा. नाही, ही टर्म कधीच पुट होत नाही. मग काय करायचं. तिसरा जो पुट असेल तो आपण आपल्या मनाने घेणार. काय घेणार? आपल्या मनाने. परंतु आपल्या मनाने घेणार म्हणजे कोणतं. 1 0 आणि -1 या 3 नंबरपैकीच आपण कोणताही नंबर ठेवू शकतो. काय बोललो मी. या 3 नंबरपैकीच कोणताही एक नंबर आपण ठेवू शकतो आपल्या मनाने. परंतु एकदा चेक करायचं की 1 ठेवला गेलाय का आधी. 1 साठी 1 ठेवला गेलाय का. नाही. 0 ठेवला गेलाय. -1 ठेवला गेलेला आहे. म्हणजे हे पुन्हा ठेवता येणार नाही. मग आता काय ठेवणार मी 1 साठी 1. मग ठेवा मग 1 साठी ठेवणार मी 1 इन इक्वेशन 1. जिथं x तिथं 1. इथं a ची किंमत टाका. -1 1 ची x ची किंमत टाका 1 प्लस b x ची किंमत c ची किंमत ठेवा. जेव्हा आपण आपल्या मनाने व्हॅल्यू पुट करतो तेव्हा इथं जसं डायरेक्ट 0 येत होतं ना तसं डायरेक्ट 0 येत नाही. मग काय करायचं. x ची किंमत जी आपण मनाने ठेवतो ती ठेवायची. x साठी बनवून ठेवता. a ची किंमत जी निघालेली आहे ती ठेवायची. c ची किंमत जी निघालेली आहे ती ठेवायची. ठीक आहे. याच्याने आता तुम्हाला मिळणार आहे b. 2 इंटू 1 2 2 प्लस 1 3 1चा स्क्वेअर 1 1 इंटू -1 -1 1 आणि 1 2 2 इंटू 1 2 म्हणजे हा होईल तुमचा 2b. 1 प्लस 1 2 2 इंटू 1 2 2 आतून 1 गेला 1. हा 1 इकडे आला. 3 - 1 2. आता 2 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइडला येईल. म्हणजे b ची किंमत पण किती आली 1. a ची किंमत आली, b ची किंमत आली, c ची किंमत आली. तिघांच्या व्हॅल्यू आल्यावरती या लेटमध्ये आपण त्या ठेवून देणार. 2x प्लस 1 अपॉन x प्लस 1 एक्सचा स्क्वेअर. a ची व्हॅल्यू -1 अपॉन x प्लस 1 b ची व्हॅल्यू 1 अपॉन x आणि c ची व्हॅल्यू पण 1 अपॉन x स्क्वेअर. तर हे असेल तुमचं फायनल आन्सर. 4 मार्कांसाठी हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून टाका. या टाईपमधून एक एक्झाम्पल फिक्स असेल. दुसरं एक्झाम्पल आहे.
दुसरं एक्झाम्पल असं आहे, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक्सची पॉवर 1 एक्सची पॉवर 1, परंतु इथं या पूर्ण ब्रॅकेटची पॉवर किती 2 आहे, म्हणजे ही ब्रॅकेट इथं झाली रिपीट. एक्सची पॉवर 1 एक्सची पॉवर 1 असल्यामुळे हे झालं लिनियर, आणि ब्रॅकेटची पॉवर 2 म्हणजे ही झाली रिपीटेड टर्म. म्हणजे हा टाईप असेल लिनियर आणि रिपीटेड फॅक्टरचा. मग याच्यामध्ये आपण जेव्हा आन्सर लिहिणार तेव्हा एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एच्या खाली घेणार आपण पहिली ब्रॅकेट, बीच्या खाली घेणार आपण दुसरी ब्रॅकेट, सीच्या खाली घेणार आपण दुसरी ब्रॅकेट परंतु स्क्वेअरवाली. सीच्या खाली ही ब्रॅकेट स्क्वेअरवाली घ्यायची, बीच्या खाली ही ब्रॅकेट घ्यायची परंतु स्क्वेअर घ्यायचा नाही. आता बनवेल मी इक्वेशन. इक्वेशन म्हणताना काय बोललो तुम्हाला मी, वरची टर्म घ्यायची खालची टर्म सोडून घ्यायची. एच्या सोबतीला बी टर्म, बीच्या सोबतीला तिच्या खालची पण टर्म येईल आणि तिच्या पुढची ही टर्म पण येईल, आणि सीच्या सोबतीला एच्या खालची टर्म येईल. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. पुढं काय करणार आपण, पुढं एक्स प्लस 1 इक्वल टू 0, म्हणून एक्स आले किती -1 इन इक्वेशन 1. ओके. पुढं ठीक आहे. तर आपण एक्स साठी ठेवला -1, जिथं एक्स तिथं -1, एक्स साठी -1. हे पण इथं -1 ठेवला, -1 प्लस 1 0 इंटू हे दोघी 0. म्हणजे एच्या खालचं जर पुट केलं आपण तर हे आणि हे दोघी होऊन जातात 0, डायरेक्ट 0 लिहायचं. मग -1चा स्क्वेअर 1, 2 मधून 1 गेला 1, 1चा स्क्वेअर 1, 1 इंटू ए आला. पुढचा पुढे घेणार मी हा एक्स प्लस 2 इक्वल टू 0, म्हणून एक्स साठी किती -2. अशा ठेवणार आपण इन इक्वेशन 1. -2चा स्क्वेअर. आता बीच्या खालचा पुढे आहे ना पहा, इथं -2 जर ठेवला, -2 प्लस 2 0, 0चा स्क्वेअर 0 इंटू हा 0 डायरेक्ट होईल 0, प्लस इथं हा सुद्धा 0 येईल. इथं -2 ठेवला म्हणजे या टाईपमध्ये एच्या खालचा म्हणजे बीच्या खालचा जर पुढे जर आपण ठेवला तर हे पण 0 होऊन जातं आणि हे पण 0 होऊन जातं. किंमत येते सीची, हे 0 होणार नाही. हे कसं 0 झालं पहा. हा जर -2 इथे ठेवला, -2 प्लस 2 0, 0 इंटू हे दोघी 0, -2चा स्क्वेअर 4, हे किती -c, मायनस याला देऊन टाका. सीची व्हॅल्यू आली -4. पुढचा पुट आपण ठेवतो मनाने. काय ठेवतो आपण आपल्या मनाने ठेवतो. मग आता इथं बघा -1 ठेवला गेला आहे, मग -1 नाही ठेवता येणार आपला. 0 आणि 1 आपण ठेवू शकतो. मग तुम्ही 0 घ्या किंवा 1 घ्या. मी 0 पुट करतो. इथं +1 घेतला असता तरी सुद्धा चाललं असतं. मग 0चा स्क्वेअर, एची किंमत टाका 1, 0 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, प्लस बी माहीत नाही, एक साठी 0 प्लस 2, 0 प्लस 1, सीची किंमत -4, 0 प्लस 1. जेव्हा आपण आपल्या मनाने इथं व्हॅल्यू पुट करतो तेव्हा एची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू पुट करायची आणि एक्सची व्हॅल्यू ही पुट करायची, जी घेतली ती कशामध्ये इक्वेशन 1 मध्ये. याच्याने मिळणार आहे तुम्हाला इक्वेशन, आपला मिळणार आहे याच्याने बीचं आन्सर. 0चा स्क्वेअर 0, 0 प्लस 2 2, 2चा स्क्वेअर 4, 4 इंटू 1 4, 2 इंटू 1 2, 2 इंटू बी 2b, -4 प्लस 4 0 होऊन जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो 0 इक्वल टू 2b, 0/2 इक्वल टू किती आला b, म्हणजे बीची व्हॅल्यू पण इथं काय होऊन जाते 0, बीची व्हॅल्यू इथे आहे 0. मग पुढं पाहता पुढं झालं ना. आता पुढं काय करणार मी, तिघांची व्हॅल्यू आहे
एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, एची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स प्लस 1, बीची व्हॅल्यू 0 अपॉन एक्स प्लस 2, सीची व्हॅल्यू -4 अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. 0 अपॉन 0. तुम्ही ही टर्म नाही लिहिली तरी पण चालेल, असलेले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. हे एक्झाम्पल 2017 साठी विचारलं गेलं होतं. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून टाका. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल घ्या 3 नंबर. टू एक्स प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर एक्स मायनस 1. याला आपण आणि करा. हे पण 4-5दा एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा ही रिपीटेड टर्म असलेली रिपीटेड टर्म याच्यामध्ये त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. एच्या खाली पहिली ब्रॅकेट, बीच्या खाली दुसरी ब्रॅकेट बिना स्क्वेअरवाली, सीच्या खाली दुसरी ब्रॅकेट स्क्वेअरवाली. इथं ब्रॅकेट असली तरी पण चालेल, नसेल तर आपण देऊ शकतो. मग इक्वेशन बनवा. 2x प्लस 3, एच्या सोबतीला एक्स स्क्वेअर, बीच्या सोबतीला एक्स मायनस 1 आणि सीच्या सोबतीला एक्स मायनस 1. एच्या सोबतीला हे घेतलं, बीच्या सोबतीला हे दोघी घेतलं, सीच्या सोबतीला आपण हे घेतलं. इक्वेशन बनवताना. ओके, मग आपण घेणार पुट. पहिला पुट एक्स मायनस 1 इक्वल टू 0, म्हणून एक्ससाठी किती आला 1 इन इक्वेशन 1 ठेवा. इथं एक्स, इथं 1, एक्ससाठी 1, इथं हे 0 होईल, हे पण 0 होईल. 2 प्लस 3 5, एचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 इंटू ए म्हणजे एची व्हॅल्यू आली 5. दुसरा जो कोड असेल एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. आता किंमत मिळणार आहे आपल्याला सीची. 2 इंटू 0 प्लस 3, हा 0 होईल, हा पण 0 होऊन जाईल, हा 0 होणार नाही. सी इंटू -1 मायनस सी म्हणजे सीची किंमत आली -3. तिसरा पुट घेणार आपण आपल्या मनाने. 1 ठेवला गेला आहे, 0 ठेवला गेला आहे, मोरला बनता -1 आपण आपल्या मनाने घेऊ शकतो इन इक्वेशन 1. मग 2 इंटू -1 प्लस 3, एची किंमत टाका 5, -1चा स्क्वेअर, बी माहीत नाही, एक्ससाठी -1 सीची किंमत आहे -3 -1. सीची किंमत पण -3 आहे. इथं एक्सची किंमत किती आहे -1. ओके, हा -2 प्लस 3 म्हणजे 1 आला. -1चा स्क्वेअर 1 इंटू 5 -2 मायनस प्लस 2b मायनस प्लस 6 आणि 5 11 इकडे आल्यावरती होईल मायनस. विद्यार्थी मित्रांनो, बी ची किंमत आलेली आहे -5. ए बी सी ची किंमत आल्यावरती आपण काय करतो, याच्यामध्ये टाकून देतो, त्याच्यामध्ये या लेटमध्ये. मग शेवटचा आन्सर असेल तुमचं, ही फायनल स्टेप असेल 3x प्लस 3 एक्स मायनस 1 एक्सचा स्क्वेअर, एची व्हॅल्यू 5 अपॉन एक्स मायनस 1, बीची व्हॅल्यू -5 अपॉन एक्स, सीची व्हॅल्यू -3 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे तुमचं हे आन्सर असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून टाका. ओके.
दुसरं एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल 4 असा आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 7 अपॉन x प्लस 1 x मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो या टाईपला ओळखायचं कसं, वरती समथिंग असेल न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये 2 ब्रॅकेट असतील, एक ब्रॅकेट स्क्वेअर असेल आणि एक ब्रॅकेट स्क्वेअर नसेल, तर समजणार आपण की हे या टाईपचं एक्झाम्पल आहे. एच्या खाली पहिली टर्म घेणार आपण आन्सर लिहिताना, इथं लेट करायचं. बीच्या खाली दुसरी टर्म घ्यायची परंतु स्क्वेअर घेणार नाही. सीच्या खाली दुसरी टर्म स्क्वेअर घेणार. मग बनवणार मी इक्वेशन. इक्वेशन बनवताना हे वरचं जे असेल ते घेणार. एच्या सोबतीला x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, बीच्या सोबतीला x मायनस 2 x प्लस 1, सीच्या सोबतीला x प्लस 1. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 1. मग आता मी करेल पुट करताना एच्या खाली काय दिसतं तुम्हाला, x प्लस 1 इक्वल टू 0 घेणार. 1 गेला तिकडं, x साठी मायनस 1 इन इक्वेशन 1. जिथं x तिथं मायनस 1, जिथं x तिथं मायनस 1, x साठी मायनस 1, हे दोन्ही काय ते 0. मायनस 1चा स्क्वेअर 1, मायनस मायनस प्लस, मायनस 3चा स्क्वेअर काही 9, 10/9 ही तुमची a ची व्हॅल्यू. यांची ॲडिशन 10, 9 मिळत आहे, इकडे 18 वरती डिवाइड होईल. दुसरा पुढील x मायनस 2 इक्वल टू 0, x साठी 2 येईल इन इक्वेशन 1. इथं x तिथं 2, हा 0 येईल, हा पण 0 येईल. सी ची म्हणजे हे 0 होणार नाही. हा 4 मायनस 4 7 3c प्लस मायनस डिशूम 7 अपॉन काही 3. ए आला सी आला. आता तिसरा जो कोड असेल तो या तिघांपैकी काही घेणार आपण. तो मायनस 1 ठेवला गेला आहे, मायनस 1 घेता येणार नाही. 2 आहे तो 2 तिथं नाही जाईल. मायनस 1 ठेवला गेला नाही तिघांमधून, हा ठेवला गेला, मग या दोघांपैकी काही घेऊ शकतो. मी 0 घेणार. 0 का बरं घेतोय, कारण की स्क्वेअर वगैरे करणं किंवा ॲडिशन करणं मल्टिप्लाय करणं सोपं जातं म्हणून. ठेवा मग 0चा स्क्वेअर 0, हे पण इथं 0 ठेवला. 2 × 0 0 प्लस 7, a ची व्हॅल्यू ठेवा 10/9, 0 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, b माहीत नाही करेल. 0 मायनस 2 0 प्लस 1, c ची व्हॅल्यू 7/3, 0 प्लस 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, 0चा स्क्वेअर 0, 2 × 0 0, हे 0 प्लस 7 म्हणजे 7, मायनस 2चा स्क्वेअर 4, मायनस 2 बी लिहितं. 0 मायनस 2 मायनस 2 मायनस 2 × 1 मायनस 2 मायनस 2 × b मायनस 2b. तिकडं 7/3. मग इथं 7 40/9 प्लस 7/3 मायनस 2. यांचा पहिले एलसीएम घेऊन टाका 9. या दोघांमध्ये मोठी टर्म काय 9. मोठी टर्म जर लहान टर्मच्या टेबलमध्ये असेल तर मोठी टर्म इथं घ्या. याला 3 ने मल्टिप्लाय केला म्हणजे किती 9 येईल ना. या 3 ने वरती मल्टिप्लाय करा.
याला 1 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 9 येईल. 1 ने वरती मल्टिप्लाय करा, 41 जा 40, इथं 3 ने मल्टिप्लाय करणार 21. मग हे किती 61/9. तो 2b इकडे येईल, हा 7 तिकडं जाईल. 9 1 जा 9, -2/9. बी काढायचा आपल्याला, हा मल्टिप्लाय होता डिवाइडला गेला, म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो -1/9. मग सर्वात शेवटी काय करतो आपण, या तिघांची व्हॅल्यू याच्यात टाकून देतो. x² - 2x + 7 अपॉन x + 1 x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, a ची व्हॅल्यू 10/9 x + 1, b ची व्हॅल्यू -1/9 x - 2, c ची व्हॅल्यू 7/3 x - 2 ब्रॅकेटचा. हे असेल तुमचा फायनल आन्सर. अशा प्रकारे हा टाईप आलेला आहे. ओके, याच्यातलं तुम्हाला मी एक एक्झाम्पल लिहून देतो आणि पुढच्या वेळेस पाहू आपण नवीन टाईप. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून टाका. तर होमवर्कसाठी घ्या एक्झाम्पल. 3x + 2 अपॉन x - 1 x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि दुसरा एक्झाम्पल आणखी घ्या. x² + 1 अपॉन x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर x + 1. 1 - 2x असं घ्या. ठीक आहे, ही टर्म रिपीट झालेली आहे, हिला पुढे घ्यायला नंतर घ्या आणि सांगितल्याप्रमाणे सॉल्व करा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5-7 एक्झाम्पलमधून तुम्हाला एक एक्झाम्पल जमलंच पाहिजे. मी जेवढं शिकवतो आहे तेवढ्या टाईपचे एक्झाम्पल करा आणि तेच एक्झाम्पल करा. ओके, हे जर जमत असेल तर तुम्हाला कोणतीही एक्झाम्पल येऊ द्या, मला सॉल्व करता येईल. ठीक आहे, तर बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला.